मुळामध्ये एक समजून घ्या की अहवाल किंवा ॲफिडेव्हिट हा 17 जूनला केलेला आहे. 17 जूनला तो आज तुमच्या नजरेसमोर आलेला आहे. आणि जो ॲफिडेव्हिट सरकारच्या वतीने एसआयटीच्या वतीने कोर्टामध्ये गेलेला आहे त्याबद्दल नेमकं कोर्टाने काल काय ऑब्झर्वेशन दिले त्याबद्दल थोडी तुम्ही माहिती घ्यावी. तुमचे कोर्टचे बीटचे रिपोर्टर असतात त्यांच्याकडून थोडी माहिती आपण लोकांनी घ्यावी. शेवटी हा विषय फक्त नितेश राणे पुरता नाही, दिशा सालियांच्या स्वतःच्या वडिलांनी पण आरोप केलेला आहे. आणि जो ॲफिडेव्हिट काल जो दाखल झाला 17 जूनला त्याच्या विरोधात तिच्या वडिलांनी पण एक दुसरा ॲफिडेव्हिट केलेला आहे त्याला चॅलेंज करण्याचा. म्हणून हा कोर्टात मध्ये चालू असलेला मॅटर आहे. कोर्टामध्ये त्याबद्दल किती भाष्य करू शकतो याच्याबद्दल प्रश्नचिन्ह आहे. आणि मुळामध्ये हा फक्त नितेश राणेचा विषय नाही, राजकीय आरोपाचा विषय नाही. मग दिशा सालियांचे वडील ज्यांनी स्वतःची मुलगी गमावली ते पण काय राजकीय आरोप करणार आहेत का? ते पण कोणाचं नाव मुद्दामून घेणार आहेत का? ते स्वतःच्या त्यांनी जे ॲफिडेव्हिट जे त्यांनी कोर्टामध्ये केलं त्याच्यामध्ये त्यांनी आदित्य ठाकरे, डिनो मोरिया सगळ्यांची नावं दिशा सालियांच्या वडिलांनी घेतलेली आहे. एक लक्षात घ्या. आणि म्हणून मी एवढंच सांगेन की पिक्चर अभी बाकी आहे, पूर्ण पिक्चर अजून संपलेला नाही. 16 तारीख दिलेली आहे. पुढच्या तारखेनुसार त्या तारखेवर काय होतं ह्या दिशा सालियांच्या केस संदर्भात आपण बघू, काय हरकत नाही. राज्य सरकार आणि आत्ताचे पोलीस आत्ताच्या त्यांना शेवटी काय जे नजरेसमोर दिसलं असेल तेव्हा त्यांनी योग्य पद्धतीने अहवाल दिला. तुम्हाला आठवत असेल जेव्हा एसआयटी गठीत झाली त्यानंतरच मी एक पत्र पण दिलेलं की त्याच्यातला एक जो अधिकारी आहे तो त्या सगळ्या विषयामध्ये साथीदार आहे दिशा सालियन केसमध्ये, तिच्या मर्डरमध्ये, तर त्याला बदलण्यात यावं असंही पत्र मी दिलेलं. आणि म्हणून जो काय ॲफिडेव्हिट दिलेलं आहे ते कोर्टामध्ये सादर केलेलं आहे. माननीय कोर्ट त्याबद्दल निर्णय घेईल. दिशा सालियांचे वडील याबद्दल त्यांनी ॲफिडेव्हिट काउंटर ॲफिडेव्हिट दिलेला आहे. त्या सगळ्या बाबतीमध्ये 16 तारखेला काय होतं हे पाहू. म्हणून जसं मी बोललो पिक्चर अभी बाकी आहे. दुसरं पण एक विषय समजून घ्या की कोर्टामध्ये आदित्य ठाकरेंनी दिलेले प्रतिज्ञापत्र जे आहे त्याच्यामध्ये त्यांनी मी आमदार आहे म्हणजे तो स्वतः आमदार आहेत हे त्यांनी लपवलेलं आहे. मी समाजसेवक आणि उद्योजक आहे असं त्यांनी कोर्टाला खोटी माहिती दिलेली आहे. त्याच्या विरोधात पण एक याचिका झालेली आहे. म्हणजे कोर्टाला खोटं बोलणारे तुमच्या इथे येऊन किती खरं बोलत असतील हे आता येणाऱ्या दिवसामध्ये कळेल ना. म्हणून उगाच तुम्ही अर्धवट माहितीच्या आधारे आपल्याला सगळ्यांना विनंती करतो, आपण सगळे सुज्ञ पत्रकार आहात, अर्ध्या माहितीच्या आधारे पुरा दिवस आज मी जरा कोर्टाच्या माझ्या वैयक्तिक कोर्टाच्या कामामध्ये व्यस्त होतो. तुम्हाला व्यवस्थित पूर्ण तुमच्या बातम्या दिवसभर 7 तास बघून आलेलो आहे. आपल्याला विनंती आहे घाई गडबड करू नका. कोर्टामध्ये हा विषय चालू आहे. एका मुलीने आपलं आयुष्य गमावलेलं आहे, एका वडिलांनी त्यांची मुलगी गमावलेली आहे. आणि म्हणून आपण माननीय कोर्टामध्ये जो चाललेला जो केस आहे त्याबद्दल आपण थांबावं.